उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू केली जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल। या योजनेचा लाभ इतर मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसह विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे। सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींचा टक्का कमी झाल्याचा दावा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेत त्यांनी आकडेवारीच वाचून दाखवली। सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना केवळ 9.5% आरक्षण आहे असा दावा त्यांनी केलाय। ओबीसींना हक्काचं 27% आरक्षण द्या आणि जातनिहाय जनगणना करा अशी मागणी बुलढाणा आणि गडचिरोलीतल्या सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूवरून विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली। या दोन्ही घटनांवर तानाजी सावंत यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक नसल्यानेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आणि अखेर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। राजीनाम्याची मागणी करत गडचिरोली आणि बुलढाण्यात प्रसूती दरम्यान महिलांचा मृत्यू झाल्यावरून विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झाले। दोषींवर काय कारवाई करणार असा सवाल काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी विचारला। तर कारण नसताना डॉक्टरांना आरोपी बनवू नका असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रणिती शिंदेंच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न दिल्यानं सुनावलं। लोकप्रतिनिधींना पत्र दिलं तरच काम करायचं नसतं तर जनतेचे प्रश्न सोडवणं मंत्र्यांचं काम आहे अशा शब्दात नार्वेकरांनी सावंतांना कानपिचक्या दिल्या। शाळांची वेळ बदलण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली। शाळा सकाळीच भरत असल्यानं विद्यार्थ्यांची झोपमोड होते। विद्यार्थ्यांना त्यामुळे विविध आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं असा मुद्दा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। तेव्हा शाळेच्या वेळेवर राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले। भंडाऱ्याची उधळण म्हणजे